आज मी इथे हे गर्भपिशवीचं ऑपरेशन केलं आहे. ही 50 वर्षाची महिला होती, जिचं गर्भपिशवी काढली गेली आहे आणि गर्भपिशवीच्या सोबत दोन्ही साईडच्या ओव्हरीज पण काढल्या आहे. हिला खूप जास्त ब्लिडिंग होत होतं आणि बरेच औषधं तिला दिले. आजकाल तसेही खूप लवकर आपण गर्भपिशवी काढत नाही आणि खूप चांगले औषधं पण आलेले आहे. पण सगळे औषधं देऊनसुद्धा तिचं ब्लिडिंग थांबत नव्हतं आणि क्लॉट्स निघत होते. 15-15, 20-20 दिवस तिला ब्लिडिंग होत होतं. त्यानंतर तिचं आधी आम्ही DNC करून बघितली, तर DNCमध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसला आणि काही औषधं देऊनसुद्धा तिला ते बरं नव्हतं होत. तर मग ही गर्भपिशवी आम्ही काढली आहे. महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर इंडियामध्ये खूप जास्त कॉमन आहे, ज्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणतो. ओव्हेरियन कॅन्सरसुद्धा कॉमन आहे भारतात. तर ह्या प्रकारचे जे गोष्टी असतात त्या आधी आपण डायग्नोसिस करतो त्याचं, की असं काही आहे का, आणि मग त्यानंतर गर्भपिशवी काढायची की नाही ते ठरवतो. तर जसंही ह्या प्रकारचे सिम्पटम्स आले, पोटात दुखतंय, खूप जास्त ब्लिडिंग होती आहे किंवा पोट फुगतंय, असे काहीही सिम्पटम्स आले तर तुम्ही आपल्या जवळच्या गायनेकॉलॉजिस्टला दाखवून आणि त्याचं निदान नक्की करा.